आपण जेव्हा नैवेद्य दाखवतो, त्यावेळी आपण गायत्री मंत्र बोलत असतो. तर नैवेद्य दाखवताना गायत्री मंत्रच का बोलला जातो? तुम्हाला माहिती आहे का? बघा, ज्यांना प्रॉपर नैवेद्य दाखवण्याची माहिती आहे, त्यांना हे तर नक्कीच माहिती आहे, की नैवेद्य दाखवताना गायत्री मंत्र बोलला जातो. पण ज्यांना माहिती नाही किंवा ज्यांना माहिती आहे, की नैवेद्य दाखवताना गायत्री मंत्र बोलतात, पण तो का बोलतात? याच्याविषयी पण तुम्हाला माहिती आहे का? तर पहा, पूर्वी राजे, महाराजे होते. त्या काळी जेव्हा राजांसाठी जेवण बनवायचं, त्यावेळी एक व्यक्ती असा असायचा, की जे जेवण राजांसाठी बनवलं जायचं, तर तो व्यक्ती ते जेवण अगोदर खाऊन बघायचा आणि त्यानंतरनं ते जेवण राजांना दिले जायचे. तर हे असे का करायचे? तर असं का करायचे? तर अन्न जर दूषित असेल, तर ते राजांपर्यंत पोहोचायचं नाही. मग आता पहा, आपण महाराजांना नैवेद्य दाखवतो. त्यावेळी आपण जेव्हा गायत्री मंत्र बोलतो, त्यावेळी माता गायत्री ते अन्न शुद्ध करत असतात. तर हे अन्न दूषित कशामुळे होत असतं? तर आपण ज्यावेळी स्वयंपाक बनवत असतो, त्यावेळी आपल्या मनात खूप साऱ्या विचारांचा घालमेल चालू असतो. जेवढं पावित्र्य आपण जेवण बनवताना राखलं गेलं पाहिजे नाही, तेवढं ते राखलं जात नाही. त्यामुळे नैवेद्य दाखवत असताना आपण गायत्री मंत्र बोलत असतो. आपण नैवेद्य दाखवताना ताटाखाली भरीव चौकोन काढून नैवेद्य ठेवत असतो. त्यावेळी तुळशीपत्र ठेवतो व 5 वेळा खाऊ घालतो. तो कसा? ओम प्राणाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा. तर हे जे 5 आहेत, ते काय आहेत? तर हे 5 जे आहेत, ते आपल्या शरीरातले प्राण आहेत. याचा अर्थ असा, तर आपल्या शरीरात 5 प्राण असतात. या पंचप्राणांनी हा भाव अर्पण आपण करत असतो. तर तुम्ही हे स्वीकारा. तर नैवेद्याची फलश्रुती इथूनच सुरू होते. पहिले तर अन्नाची शुद्धी झाली. गायत्री मातेने ते अन्न शुद्ध केले. दुसरे म्हणजे महाराजांनी ते अन्न शुद्ध केलं, म्हणजेच तो प्रसाद बनला, की त्या प्रसादाचं कुठेच मोल नाही. त्यामुळे तो प्रसाद आपण ग्रहण करायचा असतो. कारण हा प्रसाद ज्यावेळी पोटात जातो, त्यावेळी त्याची तामसी वृत्ती, त्याच्या शरीरातले रोग, व्याधी, विष जे काही तुमच्या शरीरात असेल, ते काढण्याचं काम तो प्रसाद करत असतो. तर गायत्री मंत्र बोलूनच नैवेद्य का दाखवायचा हे थोडक्यात मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बघा, आपण ज्यावेळेस स्वामी सेवेत येतो, आपण स्वामी केंद्रात जातो. आणि खरंच तर मी सांगते, मी प्रथम ज्यावेळेस केंद्रात जात नव्हते, 5 वर्षापूर्वीची गोष्ट, 5 ते 6 वर्षापूर्वीची गोष्ट, त्यावेळेस मला नैवेद्य कसं दाखवायचं हे खरंच माहिती नव्हतं. आपलं ताट घ्यायचं आणि देवासमोर नेऊन ठेवायचं. हां, पाणी वगैरे आपण फिरवायचो, पण हे आपण जे 5 नावं घेऊन आपण जो स्वाहाकार करतो, ते मला माहिती नव्हतं. ओम प्राणाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा या प्रकारे. तर ज्यांना आहे ना, नैवेद्य दाखवण्याची पद्धत माहिती नाही, त्यांनी काय करायचं, ज्यावेळेस आपण नैवेद्य भरत असतो त्यावेळेस आहे ना, प्लेटखाली एक कापड घ्यायचं. नैवेद्य डायरेक्टली केव्हाही जमिनीवरती ठेवायचं नाही आणि जे काही तुम्ही बनवलेले पदार्थ असतील, मग तुम्ही भाजी भाकरी का बनवणार, ते ताटामध्ये घ्यायचं, त्याच्यावरती एक तुळशीपत्र ठेवायचं. जो पाण्याचा पेला आपण देवासाठी घेतलेला आहे, त्यामध्ये सुद्धा एक तुळशीपत्र ठेवायचं आणि ज्यावेळेस आपण देवासमोर नैवेद्य दाखवणार असतो, दिवा प्रज्वलित हवा आहे, उदबत्ती लावून घ्यायची. ताट जिथे ठेवणार आहोत तिथं भरीव चौकोन काढून घ्यायचा. त्यावरती तो नैवेद्याचं ताट ठेवायचं. एक तुळशीपत्र घ्यायचं. प्रथम गायत्री मंत्र म्हणायचा. गायत्री मंत्र म्हणत म्हणत ते ताटावरती पाणी शिंपडून द्यायचं आणि गायत्री मंत्र म्हणत म्हणत 3 वेळा तुळशीपत्र, म्हणजे 3 वेळा गायत्री मंत्र बोलायचा आणि तुळशीपत्र फिरवायचं. म्हणजे हातात तुळशीपत्र घेऊन प्रथम गायत्री मंत्र बोलत एकदा तुळशीपत्र ताटाभोवती फिरलं, दुसऱ्यांदा पण तसंच, तिसऱ्यांदा तसंच आणि ते तुळशीपत्र स्वामींपुढे अर्पण करायचं. नंतर ना एक तुळशीपत्र घ्यायचं आणि प्रत्येक पदार्थापासून सुरुवात करायची. प्रथम गोडाचा नैवेद्य असेल तर ओम प्राणाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा, नैवेद्यम समर्पयामी, असं म्हणून ते तुळशीपत्र स्वामींपुढे तुम्ही वाहून द्यायचं. तर अशा प्रकारे थोडक्यात म्हणजे आहे ना, हे करायचं असतं, नैवेद्य दाखवायचा असतो आणि त्याच्यानंतरनं किंवा त्याच्या अगोदर तुम्ही धूपदीप प्लेटला ओळून घ्यायचा आणि अशा प्रकारे नैवेद्य दाखवा. स्वामी खरंच नैवेद्य ग्रहण करतात आणि तुम्ही जर घरामध्ये दोन्ही टाईम आरती करत असाल तर नैवेद्य दाखवला की आरती करून घ्या. चला तर मग छान अशी नैवेद्य दाखवण्याची पद्धत आणि नैवेद्य दाखवताना गायत्री मंत्रच का बोलला जातो यावरती मी थोडक्यात माहिती तुम्हाला दिलेली आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि चॅनलवरती नवीनच आलेला असाल
तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना.